नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून पळीपापड। करायला एकदम सोपे आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती सुंदर असे हे पळीपापड तयार झालेले आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये कुरकुरीत असे हे पापड तयार होतात। त्याचबरोबर तळण्यासाठी तेलही अगदी कमी लागतं। अगदी 20 ते 25 सेकंदामध्ये हे पापड तळले जातात। इतके हे सुंदर पापड आज आपण बनवणार आहोत। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे एक पातेले घेतले आणि त्या पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी छान असं गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत आता आपण पीठ बनवायला घेऊया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता या बाउलमध्ये एक अशी चाळण घ्यायची आणि आपल्याला जे ज्वारीचं पीठ आहे ते आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही पद्धतीचे पापड बनवा, पण शक्यतो संपूर्ण वेळेस हे असं पीठ चाळून घ्यायचं। त्याच्यामुळे कुठे जर त्याच्यामध्ये कचरा असेल तर तो बाहेर काढता येतो। आता मी इथे सेम पद्धतीने 2 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता त्याच बाउलमध्ये 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तेही आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पहा, मी संपूर्ण पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे मसाले लागणार आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घातलाय। 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेत आणि 1 अर्धा चमचा इथे मी काळे तीळ वापरले आहेत। आता हे थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झाल्यानंतर पुन्हा मी इथे ज्या तांब्याने पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच तांब्याने मी इथे 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण पाणी या बाउलमध्ये घालून आपल्याला हे छान असं पीठ पातळ असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अजिबात याच्यामध्ये गुठळ्या धरलेल्या नाहीत। संपूर्ण 1 तांब्या पाण्यामध्ये मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता पुन्हा इथे मी 1 अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे। आता गॅसवरती जे पाणी गरम करायसाठी ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा पापड खार घालून घेऊया आणि आता आपल्याला लगेचच ह्याच्यामध्ये जे आपण पीठ बनवून घेतलं होतं ते घालत व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अजिबात गुठळ्या धरता कामा नये यासाठी सतत आपल्याला हे पीठ असं ढवळत राहायचं आहे। सतत पीठ ढवळत राहिल्यामुळे गुठळ्या या पिठामध्ये धरत नाहीत। ते इथे तुम्ही पाहू शकता, आपलं बऱ्यापैकी पीठ असं शिजलं गेलेलं आहे आणि इथे तुम्ही पहा, अजिबात याच्यामध्ये एकही गुठळी धरलेली नाही। आता हे पीठ आपल्याला पापड घालण्यासाठी तयार आहे। तर आता मी इथे एक प्लास्टिक घेतलं आहे। ते असं संपूर्ण स्वच्छ असं प्लास्टिक घ्यायचं आणि त्याच्यावर आपण हे पळीपापड घालून घेणार आहोत। जेवढा आपण पापड घालणार आहे तेवढंच ह्या पळीमध्ये पीठ घेऊन असं हे पसरत हे छान असे पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आपण संपूर्ण पापड घालायचे आहेत। अगदी सोपी पद्धत आहे व हे चवीला पापड अप्रतिम लागतात। तुम्हाला जर बिझनेससाठी हे पापड बनवायचे असतात तरी तुम्ही हे इथे बनवू शकता। अगदी सोपे आणि झटपट बनले जाणारे असे हे पापड आहेत। आता आपण हे पापड कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस छान असे वाळवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला एका बाजूने सुकल्यानंतर हे पापड पलटी करून घेऊन दुसऱ्या बाजूनेही छान असे कुरकुरीत हे पापड आपण वाळवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता, 2 दिवसामध्ये मी छान असे हे पापड सुकवून घेतलेले आहेत। अगदी कुरकुरीत असे हे पापड सुकवले जातात।
जितके आपण हे छान वाळवून घेऊ तितके हे जास्त दिवस टिकतात. अगदी वर्षभरासाठी हे असे पापड बनवून ठेवू शकता तुम्ही. अगदी आरामात राहतात. आता आपण हे पापड तळून पाहूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पापड घालून थोडासा असा चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूने पापड भाजून घ्यायचा आहे. अगदी 20 ते 25 सेकंदामध्ये हा पापड भाजला जातो. तुम्ही इथे पाहत असाल. या पद्धतीने आपल्याला सर्व पापड इथे भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत. अगदी कमी तेलामध्ये हे पापड तळले जातात आणि तुम्ही इथे पहा अगदी कुरकुरीत असे हे पापड बनले जातात. चवीला तर अप्रतिम लागतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.